पाणी झालं, फराळही झालं. आता फक्त शेवटची जी इच्छा आहे ती नॉनव्हेज खाण्याची, ती पूर्ण करू. त्याला क्षत्रिय म्हटल्यानंतर नॉनव्हेज पाहिजे, त्याच्याशिवाय जमणार नाही. आजच्या या मराठा समाज मंगल भवनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले कर्तव्याध्यक्ष सीओ काटकर मॅडम, नव्यानेच शेगाव ग्रामीणचा ज्यांनी पदभार सांभाळला असे पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय लिंगाडे साहेब, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सचिन बापू देशमुख, शहराध्यक्ष साखरेजी, महिला अध्यक्ष आमच्या दोषीताई संतोष बापू देशमुख आणि आमचे समाज बांधव, उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी व कार्यकर्ते. बिजू यादवचं असं असते की ते कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर पुढची मागणी करून पुढची सांगूनच ठेवते. मग ती मागणी ते त्यांनी कागदावर लिहून दिली, ही त्या ताईंच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि शेवटी मी 9 तारखेपर्यंत आमदार आहे. 9 तारखेला तर आचारसंहिता लागेल, त्यामुळे 9-10 तारखेपर्यंत माझा कार्यकाळ आहे. त्यानंतरचे पुढची आश्वासनं देणं म्हणजे हा जनतेवर अन्याय आहे. कारण शेवटी जनता ठरवणार आहे ना, 2 महिन्यामध्ये आता जनता ठरवणार आहे. त्यामुळे पुढची आश्वासनं जी आहे हे आता 9 तारखेपर्यंत तुम्ही काही देऊ शकत नाही. जनतेला एक वेळेस निर्णय करू द्या, आणि जनतेनं जो निर्णय केला त्यानंतर पुढचे आश्वासन कोणी द्यायचे ते आपण त्यानंतर ठरवूया. परंतु जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत हे जे मंगल भवन ज्या सगळ्यांची संकल्पना होती आणि एक भव्य असं मंगल भवन मराठा समाजाचं झालं पाहिजे ही सगळ्यांची सदिच्छा होती. आणि म्हणून हे मंगल भवन जसं सुरुवातीला 50 लाख दिले, तर ते 50 लाख त्यावेळेस काही लोकांना दर 50 लाख दिले असं वाटलं होतं. मग बिजू यादव आणि बाकीची कंपनी आली, धमाटे आले, सचिन, आणि मग पुन्हा आम्ही बसलो मॅडम आणि आम्ही. मग आम्ही सांगितलं मॅडम, 50 लाख रुपये कुठून तरी कोरा आणून कुठं शिल्लक आहेत का बघा, आपण अजून 50 लाख देऊन द्यावं. मॅडमनी जरा त्याचा आढावा घेतला आणि 50 लाख पुन्हा काढले. आम्ही ते 50 लाख पुन्हा दिले. त्यामध्ये आपले सगळे माजी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष दिलं आणि सर्व ठिकाणी कसा निधी देता येईल त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने नियोजन केलं. मग आलं की पुन्हा आपल्याकडे निधी आला. त्याचं नियोजन करताना आम्ही पहिले दुसरे कामं घेतले होते. मॅडमला माहिती आहेत, कारण समस्या असतातच लोकांच्या, प्रत्येक भागामध्ये काही ना काही वेगवेगळ्या समस्या असतात. मग कुठं लाईनची समस्या असेल, कुठं काही असेल. मग ते कामं केल्यानंतर मग एक रात्री मी बसलो, सहज माझ्या लक्षात आलं, मी ती लिस्ट पाहिली मुंबईमध्ये असताना. मग ती लिस्ट मी बदलली. मग काही कामं त्यातले डिलीट केले 10 कोटीमधले. मग म्हटलं यातले एक डिलीट केलेल्या त्यातून 1 कोटी पुन्हा मराठा समाज मंगल कार्यासाठी टाकले, माळी समाज मंगल कार्यालयासाठी, दुसऱ्या माळी समाज मंगल कार्यालयासाठी, पुन्हा बेलदार समाजासाठी. जे काही बाकीचे कामं होते थोडंसं वाटले की हे कामं आपण पुढे करू शकतो किंवा पुढे होती, म्हणून मंगल कार्यालय हे प्रायोरिटी आपण ठेवली पाहिजे, प्राधान्य ठेवलं पाहिजे. आणि म्हणून 1 कोटी रुपये पुन्हा आपण त्याच्यामध्ये मंजूर करून घेतले. जाहीर नाही केले. बिजू तू म्हटलं जाहीर केले, 1 कोटी जाहीर नाही, मंजूर केले, टेंडरही लागलेले, त्याच्याने तू म्हणजे जाहीर केले. त्यामुळे 2 कोटीचं काम आपलं आता ह्या मंगल कार्यालयात होते. आपण संकल्पना आणि जे व्हिजन जे आहे ते जवळपास 5 कोटीपर्यंत जाणार आहे. कारण आपला हा एरिया आणि जागा अशी आहे की ज्यामध्ये शेगाव शहरातलं एक भव्य असं मंगल कार्यालय होऊ शकतं की जिथं लॉन सहित सगळ्या व्यवस्था होती. आणि मग मराठा समाजच नाही तर इतर समाजांना सुद्धा आपल्याला तिथं मंगल कार्यालय
भाड्यानं देता येईल आणि त्यामधून मंगल कार्याची देखभाल दुरुस्ती चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल। आणि मग 5 कोटीपर्यंतचा प्लॅन आहे। निश्चितपणे मी सांगितले 9पर्यंत आहे मी, त्यानंतरचे विषय सर्वांचे आशीर्वाद असले तर मग पुढे 5 कोटीपर्यंत कसं वाढवायचं ते आपण बघू आणि त्याचा काही मोठा विषय नाही, कारण हे शासन जे आहे देणारं शासन आहे। आज आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये तर माननीय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या 2-2.5 वर्षातलं जर आपण बघितलं तर मी जरी माझ्या आयुष्यामध्ये 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतका निधी 2.5 वर्षातला 17.5 वर्षातही आणू शकलो नाही किंवा तेवढा बघितला नाही। एवढा 2.5 वर्षामध्ये सगळ्या योजनांवर निधी आपण शासनाकडून दिला। आणि म्हणजे या शासनाच्या कार्यकाळामध्ये आता देवेंद्रजी फडणवीस 6 तारखेला ऑक्टोबरला मतदारसंघात आहेत, तर 6,000 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आहे। 6,000 कोटी, मी तर 6,000 कोटी पहिले 60 कोटी म्हटलं की आम्हाला वाटतं खूप काही मिळालं आम्हाला, 60 कोटी म्हणजे खूप मतदारसंघाला खूप मिळालं। आता 6,000 कोटी जर त्या 1-2 हजार कोटी लवकर द्या। आणि आनंदाची गोष्ट आहे की आजच देवेंद्रजींनी जिगाव प्रकल्पाची 34,000 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आपली जिगाव प्रकल्पाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय कसे घ्यायचे की जे लार्ज स्केलमध्ये सर्व लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे। आणि म्हणून दुसरा निर्णय त्यांनी आज घेतला, जो आम्ही नियामक आयोग मंडळामध्ये मी पाठवलेला होता की याच्यावर निर्णय करण्यात यावा। आणि तो निर्णय असा आहे की 14 मध्ये नवीन भूसंपादन पुनर्वसन कायदा लागू झाला, तेव्हापासून 5 पट आपल्याला शेतकऱ्यांना रक्कम मिळते, परंतु त्यापूर्वी 8 ते 14च्या मध्ये आपल्या मतदारसंघातले आणि विदर्भातले बरेच प्रकल्प होते की त्यांना फार अत्यल्प निधी मिळाला, ज्यांनी सरळ खरेदी करून दिली त्यांना फार कमी पैसे मिळाले। म्हणून त्यांची मागणी होती आम्हाला काहीतरी वाढीव दिलं पाहिजे। आणि म्हणून 5 लाख रुपये हेक्टरी मॅडम त्यांना अनुदान आज मंजूर झालं आणि फक्त विदर्भासाठी। आणि विदर्भात 860 कोटी रुपयांची मान्यता आज त्यांना मिळाली। त्यामुळे जे 8 ते 14 मध्ये ज्यांनी सरळ खरेदी करताना शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या त्यांना सुद्धा अनुदान 5 लाख रुपये हेक्टरी हा जाहीर झाला। 860 कोटी रुपयाचं त्यांना सुद्धा मंजूर। म्हणून निर्णय या प्रकारचे असतात की जे सर्वसामान्य सगळ्या वर्गांना टच करणारे असावे, सगळ्यांच्या भविष्यामध्ये परिवर्तन, सामाजिक आर्थिक परिवर्तन घडणारे असावे। आणि म्हणून या पद्धतीने राज्य सरकार काम करते आहे। आणि माननीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय धडाडीने मुख्यमंत्री निर्णय घेतात, काम करतात। 24 तास काम करणारा मुख्यमंत्री मी बघितलेला आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने महाराष्ट्रात काम चालू आहे। त्याच पद्धतीने नगर परिषदमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण निधी आणला। आणि CO मॅडम प्रशासक असल्यामुळे त्यांच्या नियोजनातून आणि माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या विचारविनिमयातून एक चांगल्या प्रकारचा शेगावमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे हा सातत्यानं प्रयत्न। आणि थोडं समाधानी वाटतं की बऱ्यापैकी आपण शेगाव शहराचा विकास हा रुळावर आणलेला आहे। अजून बऱ्याचशा समस्या शेगावमध्ये आहेत आणि त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। दुसरा विषय असा आहे की जो टेप करण्यासारखा नाही आहे, त्यामुळे